मराठा समाजाला आरक्षण मिळाव्या मागणीसाठी गेले काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पाठिंबा दिला जातोय। मी सध्या पुण्यातल्या फुरसुंगी गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना गेले 8 दिवसापासून ज्यावेळेस उपोषण सुरू आहे तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून पाठिंबा दिला जातोय। आजही त्यांनी एक भावपूर्ण श्रद्धांजली सरकारला विरोध केला आणि सरकारच्या विरोधात खरं तर दशक्रिया विधी करून खरोखरचे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली सभा जी आहे ती केलेली आहे। हे सगळे ग्रामस्थ आहेत, गेले अनेक दिवसापासून खरं तर या उपोषणामध्ये सहभागी झालेत। काय सांगाल, आरक्षणाला सरकार अजून कुठलंही पाऊल घेताना दिसत नाहीत, मात्र महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आंदोलनं मात्र जोरदार होत आहेत। आज या फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी जे जरांगे पाटील आंदोलन करतात त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जे माजी आमदार खासदार पदाधिकारी कोणी असतील त्यांची आज फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने दशक्रिया विधी आम्ही केलेली आहे। खरं तर आज 40 वर्ष झालं आम्ही मराठा आरक्षणासाठी लढतोय, पण आमच्या मराठा आरक्षणाला कुठलंही सरकार, कोणतंही आजी माजी कोणत्याही सरकारांनी आत्तापर्यंत जी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे नव्हती ती दिलेली नाही आहे। आज रोजी आम्ही काही त्यांना आमचं 32% आरक्षणमध्ये आम्ही म्हणत नाही, आम्हाला ओबीसीमध्ये फक्त सामील करा, आमचा असा फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने आणि सकल मराठा यांच्या वतीने आम्ही सरकारला निवेदन केलेले आहे। पण या निवेदनामध्ये सुद्धा सरकार त्याची काही दखल घेत नाही। काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये फक्त काय झालं तर कायदा सुव्यवस्थित ठेवा म्हणून एवढं, पण मराठा आरक्षणावर काय तुम्ही दखल घेतली? आज रोजी जरांगे पाटील जे 8 दिवस झालं उपोषण करतात त्या उपोषणाची दखल घ्यायला आज सरकारमधले कुठलेही मंत्री आजपर्यंत तिथं गेलेले नाहीये। जे आज म्हणले आम्ही आज जातो उद्या जातो, पण कोणीही त्याची दखल घ्यायला गेलेलं नाहीये। जर जरांगे पाटलांना उद्या काय झालं, कमी जास्त झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही राहणारच नाही, ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे। नक्कीच मराठा आरक्षण मिळालं राहणार नाही, मात्र सरकार कुठला निर्णय घेताना दिसत नाही। सरकार निर्णय घेताना दिसत नाहीत, कारण का त्यांना मराठा समाजाची आता गरजच नाही आहे। आता आम्हाला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे, तर ही काळाची गरज आहे। आता ही मराठी समाजाची मुलं जास्त शिकलेत। आता आमच्या शेजारचंच उदाहरण बघा, ही आता MPSC ची परीक्षा झाली त्या वहिनींना 125 गुण होते, पण त्यांना आपल्या मराठा आरक्षणासाठी 127 मार्कांची गरज होती, पण त्यांना ते 2 मार्कावरून त्यांना त्याच्यामध्ये रिजेक्ट केलं। एवढं त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा त्यांचं ह्याच्यामध्ये नाव नाही आलं, परत त्यांना आता बारामतीला जावं लागलं। पण दुसऱ्यांना काय झालं, दुसऱ्या ज्या महिला आहेत त्यांना 90% होतं। शिक्षणासाठी आरक्षण हवा आवश्यक आहे ते। गेले 62-63 दिवस झालं मनोज जरांगे पाटील यांचा जो लढा चालू आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारसोबत जरांगे पाटलांनी एक सकारात्मक अशी भूमिका घेतली आणि एक 30 दिवसाची सरकारने वेळ मागितली। त्यानंतरनं त्यांनी स्वतःहून अजून 10 दिवस वाढून अशी 40 दिवसाची वेळ दिली। त्याच्यानंतर सुद्धा सरकारकडून कसलाही निर्णय झालेला नाही। त्याचबरोबर आरक्षणासाठी आता परत त्यांनी आज 9वा दिवस आहे त्यांचं उपोषण चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे काल रात्री 9 वाजल्यापासून त्यांनी परत जलत्यागसुद्धा केलेला आहे। सरकार कुठला निर्णय घेताना दिसत नाहीये। हो, नक्कीच सरकार अजून कसलाच निर्णय घेतलेला दिसत नाही। काल सर्वपक्षीय बैठक झाली, त्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि असं बाहेर सांगण्यात आलं की सर्वांचं एकमत आहे की मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते कायद्याच्या चौकटीत बसूनच आम्हाला दिलं पाहिजे। ही आमची तितकीच मागणी आहे की नुसतं आम्हाला लॉलीपॉप दिल्यासारखं आरक्षण नको, तर आम्हाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकणारं जे आरक्षण आहे ते दिलं पाहिजे। तसंच आज जे सगळे कायद्याच्या चौकटीत देताना सरकार अजून कुठली भूमिका ठोस घेताना दिसत नाही। आज एक शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे जरांगे पाटलांना। खरं तर या मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर या मराठा समाजाचे आमदार आहेत। आज 155-160 मराठा समाजाचे आमदार आहे, परंतु ते समाजाविषयी कोणती ठोस भूमिका घ्यायला तयार नाही आहेत। त्यांना लाज वाटल्या पाहिजे, ज्या मराठा समाजाच्या मतावरती ते निवडून येतात। इतर समाजाचं तुम्ही उदाहरण पहा, विविध पक्षात असणारे इतर समाजाचे आमदार ज्यावेळी त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो एकत्र होतात, 165-160, आणि खरं तर मराठा समाजाला नेत्यांची खाण म्हणलं जातं। आणि खरोखर विधानसभेमध्ये 165-160 आमदार आज मराठा समाजाचे त्यांनी एकत्र आले तर निश्चित मराठा समाजाच्या आरक्षणाला काहीच अडचण नाही। आणि मनोज जरांगे पाटील हे अण्णासाहेब पाटलांनंतर उदयाला आलेलं मराठा समाजाचं एक खूप मोठं नेतृत्व आहे। त्यांच्याकडे फार मोठ्या आशेने आज मराठा समाज बघतोय आणि माझी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती राहील फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने
की त्यांनी अधिक मराठा समाजाचा अंत न पाहता शांत संयमाने गेले अनेक दिवस झाले चाललेला हा जो काही मोर्चा आहे, आंदोलन आहे, हे शांत संयमाने चालू आहे. तोपर्यंत मराठा आरक्षणाचा मार्ग त्यांनी खुला करावा आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण असेल, भरती असेल, विविध क्षेत्रामध्ये मराठा समाजावरती आज अन्याय होतोय आणि हे सर्व नेते मंडळींना कळत असून सुद्धा ते बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना मताचं राजकारण करायचं आहे. पण त्यांना जर मताचं राजकारण करायचं असेल तर मराठा समाज त्यांच्या मताची ताकद त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. माझं खरं आव्हान आज मराठा आमदारांना असेल की आज ही वेळ आहे, तुम्हाला समाजासाठी एकत्र यावं लागेल आणि तुम्हाला जर समाजासाठी एकत्र यायचं नसेल तर आज विविध गावात आपण बघतोय गावबंदी आली. ही गावबंदी तुम्हाला कायमची होईल, तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं बंद होईल. नेत्यांना गावबंदी होईल, मात्र नेत्यांनी काही ठोस भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. त्यांनी ठोस भूमिका घेणं खूप महत्त्वाचं आहे. गावबंदी तर त्यांना आहेच, पण त्यांनी ठोस भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. त्यांनी राजीनामे न देता, नाटकं न करता त्यांनी सर्व 165 काही मराठा आमदार आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून विधानसभेमध्ये एक बिल पास करावं की बाबा मराठा समाजाला आरक्षण हे मिळायलाच हवं. जर 165 आमदार असतील तर हे होऊ शकतं. आणि जर एका रात्रीच सरकार बदलतं, कायदे हटवले जातात, सगळं केलं जातं, पाठीचा शपथविधी केला जातो, तर मराठा आरक्षण द्यायला काय हरकत आहे. हे एक बिल त्यांनी पास करावं, केंद्राकडे पाठवून द्यावं, केंद्राने काहीतरी विचार करून यावर मार्ग काढावा अशी त्यांना विनंती. खरं तर 2010 साली पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षणाबाबत एक पर्याय घेतला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतला. ते कोर्टाच्या कायद्याच्या चौकटीत ते टिकलं नाही. विनोद पाटलांनी काल थोडंसं एक माहिती अशी सांगितली की जर हे कायद्याच्या चौकटीत टिकत नाही तर मग हे राजकीय पुढारी सर्व हे आम्हाला आश्वासन का देतात, मग आता हे कायद्याच्या चौकटीत टिकवायचं कसं किंवा काय करायचं कसं हे सर्व राजकीय पुढाऱ्यांनी ठरवावं. काल सर्वपक्षीय बैठक झाली, त्याच्यात ते सांगतात एवढा वेळ द्या, तेवढा वेळ द्या. पण आज मनोज जरांगे पाटलांच्या जीवावर हा विषय बेतलेला आहे. तर मला सरकारला आणि ह्या गेंड्याच्या कातडीच्या सर्व राजकारण्यांना एक विनंती आहे. आज तर आम्ही त्यांचा दावा घातलेलाच आहे, पण तुमची खरी मयत करण्याची वेळ ह्या मराठा समाजावरती येऊ नये. कारण तुम्ही मला सांगा, जर आमचा वाघ जर गेला तर आमचा गड येऊन आम्हाला उपयोग नाही आहे. तर गड येऊन उपयोग नाही, त्याच्या अगोदर आरक्षण दिलं पाहिजे. निश्चित जो आजपर्यंत जे फुगेरा दिलं गेलं समाजामध्ये, ते फुगेरा पहिलं कमी केलं पाहिजे, तेवढा हाता तिला निळा सुटेन. महत्त्वाची गोष्ट जातनी जनगणना झाली पाहिजे. या ठिकाणी जनगणना ज्याची होईल त्याविषयी ही सर्व संपूर्ण आकडेवारी जगासमोर येईल आणि आकडेवारीनुसार आरक्षण दिलं तर निश्चित मला आरक्षण भेटेल. आकडेवारीनुसार आरक्षण, मात्र ठोस पावलं उचलल्याशिवाय काही होणार नाही. नाही, पहिली गोष्ट असते की परवाच्या दिवशी सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली. त्या बैठकीला सर्व मान्यवर उपस्थित होते, परंतु त्या ठिकाणी निर्णय घेताना, चर्चेमध्ये निर्णय घेताना त्यांनी दंगलीवरती फोकस केला. आमदारांची घरं जाळणं चुकीचं आहे, मानहानी करणं चुकीचं आहे किंवा बसला आग लागणं चुकीचं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणं चुकीचं आहे, ह्याच्यावर फोकस केला. परंतु ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये का निर्माण झाली ह्याच्यावर कोणी ठोसपणे बोललं नाही. या विषयावर मात्र कोणी बोलत नाही आरक्षणाच्या. नक्कीच आत्तापर्यंतचा आपण आढावा जर घेतला तर कुठलाच राजकारणी किंवा मराठा समाजाचा कुठला नेता इतर समाजाप्रमाणे समोर येत नाही आहे, लोकांमध्ये येत नाही आहे, लोकांच्या भावना समजून घेत नाही आहे. आणि जो आरक्षणाचा मुद्दा आहे याच्यावरती कधीच कुठलंच भाष्य करताना दिसत नाही आहे. नक्कीच आपण पाहतो की सरकारने लोकांचा अंत पाहू नये आणि एकूणच पाहिलं तर आरक्षण जे आहे ते तातडीनं दिलं जावं. त्यामुळं या ठिकाणी सरकारची भावपूर्ण श्रद्धांजली सभा जी आहे ती वाहण्यात आलेली आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.